नमस्कार मंडळी. सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक 14वे त्यातील समास दुसऱ्याचं वाचन करणार आहोत, ज्याचं की शीर्षक आहे भिक्षा निरूपण. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 14वे समास दुसरा भिक्षा निरूपण. सुश्लोक लाघवामध्ये विठोबा अण्णांनी श्री समर्थांचे वर्णन करताना पुढील मौजेचा पण अतिमार्मिक श्लोक सांगितला आहे. तो श्लोक असा: अकिंचन वरेण्योपि समर्थ पदवीं गताः दासाः अपि यः किल स्वामी स साधुः कः अपि राजते. याचा अर्थ आहे, हा पुरुष भिक्षकऱ्यांमध्ये श्रेष्ठ होता, तरी सुद्धा समर्थ पदवीला पोहोचला. तसेच दास असून सुद्धा हा स्वामीपद पावला. असा जो साधू रामदास, त्याची शोभा काय वर्णावी. अगदी आरंभी हे सांगितले पाहिजे की श्री समर्थांची भिक्षा म्हणजे भिकारी पण नव्हे, ती लाचारी किंवा दिन पण नव्हे. संतांना, विशेषतः श्री समर्थांना दैन्यवाने जिणे मुळीच मान्य नाही. संपत्ती कमावण्याची ताकद असताना भगवंतासाठी किंवा आपल्या ध्येयासाठी स्वखुशीने दारिद्र्य पत्करणे याचे नाव भिक्षा होय. दुसरे काही करून पोट भरता येत नाही म्हणून भिक्षापात्राचा अवलंब करणे अत्यंत लाजिरवाणे समजावे. अशा माणसास साधा प्रपंच साधत नाही, त्यास परमार्थ काय साधणार. श्री समर्थांनी पुरस्कार केलेल्या भिक्षेला 4 अंगे आहेत. पहिले, खरा साधनी माणूस एकदा ध्यानधारणेमध्ये रमू लागला म्हणजे प्रपंचाकडेच काय पण स्वतःच्या देहाकडे सुद्धा लक्ष देण्यास त्यास सवड उरत नाही. अशा अवस्थेमध्ये केवळ देहधारणेपुरते अन्न कोणापाशी मागण्यास शास्त्रकार परवानगी देतात. सर्व संग परित्याग करून आत्मसाक्षात्काराच्या मागे लागलेल्या संन्याशाला भिक्षा मागण्याचा अधिकार असा प्राप्त होतो. हे आध्यात्मिक अंग होय. दुसरे, देहबुद्धीच्या माणसाला अखेर सर्वात मोठी काळजी असते ती स्वतःच्या देहाच्या भरणपोषणाची किंवा अन्न वस्त्राची. त्यासाठी सामान्य माणूस सर्वस्वी पैशाच्या अधीन असतो. पैसा नसेल तर आपले कार्य होईल, तर आपले काय होईल ही कल्पना देखील त्याला सहन होत नाही. एक वेळ माणूस कामवासनेपासून दूर राहू शकतो. मान मिळाला नाही तर तो स्वस्थपणे जगतो, परंतु पैसा वाचून मी जगू शकेन यावर त्याचा विश्वासच बसू शकत नाही. म्हणून भगवंत मला सांभाळतो याला पैशावरील श्रद्धा बरोबर मारक आहे. अर्थात भगवंतावर निष्ठा निर्माण होण्यास पैशावरील निष्ठा समूळ भंग पावली पाहिजे. भिक्षेने हवी ती गोष्ट घडून येते. भिक्षेचे हे वैराग्य अंग होय. तिसरे, ज्या समाजामध्ये ज्ञानाच्या विविध शास्त्रांचा मनापासून जन्मभर अभ्यास करणारी माणसे असतात तो समाज जिवंत असतो. अशा रीतीने अध्ययन व अध्यापन करणाऱ्या माणसाला इतर काही काम न करता आपल्या पोटापुरते अन्न समाजापाशी मागण्याचा अधिकार पोचतो. अशा माणसाला जो अन्न वस्त्र पुरवतो त्यालाच धन्यता वाटते. हे ज्ञानाचे अंग होय. चौथे, लोकसंग्रही पुरुष निस्वार्थीपणाने आपले सर्वस्व समाजासाठी देतो, तेव्हा समाजाने त्याच्या खाण्यापिण्याची सोय करणे उचितच आहे. परंतु असे असून देखील तो भिक्षा मागतो याचे कारण असे की भिक्षेमध्ये स्वातंत्र्य असते, स्वावलंबन असते. माणसाचा सुटसुटीतपणा टिकतो. केव्हाही कोठेही जाता येते. अगदी गरीबातील गरीबात त्यास मिसळता येते. नवीन माणसे पाहायला मिळतात, नवीन अनुभव घेता येतात. एकंदरीत माणूस चतुरस्त्र बनतो. अर्थात कालमानाप्रमाणे भिक्षेचे स्वरूप, पद्धती आणि प्रमाण बदलतात. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 14वे समास दुसरा भिक्षा निरूपण.
पहिल्या प्रथम भिक्षेचा महिमा सांगतात. मोठमोठे ज्ञानी पुरुष भिक्षा मागतात असे प्रत्यक्ष आढळते. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा, वो भवती या पक्षा रक्षिले पाहिजे. ब्राह्मणाच्या जीवन पद्धतीचे प्रधान लक्षण असे की त्याने भिक्षा मागितली पाहिजे. ओम भवती भिक्षां देही या ब्रीदाचे रक्षण केले पाहिजे. भिक्षा मागून जो जेविला तो निराहारी बोलिला, प्रतिग्रहा वेगळा झाला भिक्षा मागता. जो माणूस विशेषतः साधक भिक्षा मागून पोट भरतो तो निराहारीच समजला जातो. त्याने भिक्षा मागून पोट भरल्यामुळे कोणाकडून फुकट दान घेतल्याचा दोष त्यास लागत नाही. संता संत जे जन तेथे कोरान्न मागून करी भोजन, तेणे केले अमृत प्राशन प्रतिदिनी. सज्जन आणि दुर्जन दोन्ही तऱ्हेचे लोक जेथे राहतात अशा वस्तीमध्ये कोरडी भिक्षा मागून जो पोट भरतो तो रोज अमृताचे सेवन करतो असे म्हणावे. आता येथे एक श्लोक आला आहे, त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. भिक्षाहारी निराहारी भिक्षा नैव प्रतिग्रहा, असंतो वापि संतो वा सोमपानम दिने दिने. याचा अर्थ आहे भिक्षा मागून पोट भरणारा माणूस मिताहारी असतो. भिक्षा घेणे म्हणजे दान स्वीकारणे नव्हे. भिक्षा घालणारे लोक सज्जन असोत किंवा दुर्जन असोत, त्यांनी घातलेल्या भिक्षेने पोट भरणे म्हणजे रोज सोमपान करण्याचे पुण्य होय. ऐसा भिक्षेचा महिमा भिक्षा माने सर्वोत्तमा, ईश्वराचा अगाध महिमा तोही भिक्षा मागे. भिक्षा मागण्याचा महिमा असा आहे. भगवंताला भिक्षा पसंत आहे. श्री शंकराचा थोरपणा केवढा मोठा आहे, पण तो देखील भिक्षा मागतो. दत्त गोरक्ष आदी करुनी सिद्ध भिक्षा मागती जनी, निस्पृहता भिक्षेपासुनी प्रगट होये. दत्त गोरखनाथ इत्यादी सिद्ध पुरुष सुद्धा लोकांमध्ये भिक्षा मागतात. भिक्षा मागण्यामध्ये निस्पृहता प्रगट होते. यानंतर भिक्षेचे फायदे, भिक्षेचे परिणाम आणि भिक्षेची पद्धती श्री समर्थ सांगतात. वार लावून बैसला तरी तो पराधीन झाला, तैसीच नित्यावरीला स्वतंत्रता कैची. जो माणूस वार लावून जेवतो किंवा पोट भरतो तो पराधीन बनतो. त्याचप्रमाणे जो एखाद्या माणसाच्या घरी रोज जेवतो त्याचे स्वातंत्र्य नष्ट होते. 8 दिवसा धान्य मिळविले तरी ते कंटाळवाणे झाले, प्राणी एकाएकी चेवले नित्य नूतनते पासूनी. रोजची भिक्षा न करता 8 दिवसांची भिक्षा पद्धत ठेवली तर तेही बरोबर नाही. ते कंटाळवाणे होते. रोज भिक्षा मागितल्याने जी नित्य नूतनता, रोजचा नवीनपणा असतो तो चट्ट दिशी नाहीसा होतो. नित्य नूतन हिंडावे उदंड देशाटन करावे, तरीच भिक्षा मागता बरवे श्लाघ्यवाणे. रोज नव्या नव्या ठिकाणी भिक्षेसाठी हिंडावे, सपाटून प्रवास पर्यटन करावे. असे केले तर भिक्षा मागण्याचे खरे कौतुक आहे. अखंड भिक्षेचा अभ्यास तयास वाटेना परदेश, जिकडे तिकडे स्वदेश भुवनत्रयी. सदैव भिक्षा मागून पोट भरण्याची ज्याला सवय आहे त्याला कोणताही प्रांत परदेश असा वाटत नाही. जिकडे तिकडे भुवनत्रयामध्ये स्वदेशच आहे असे त्यास वाटते. भिक्षा मागता किरको नये, भिक्षा मागता लाजो नये, भिक्षा मागता भागो नये, परिभ्रमण करावे. भिक्षा मागण्यास कुरकुर करू नये, भिक्षा मागताना लाजू नये, भिक्षा मागताना थकून जाऊ नये, भिक्षेच्या निमित्ताने सारखे फिरत राहावे. भिक्षा आणि चमत्कार चाकाटती लहान थोर, कीर्तीवर्णी निरंतर भगवंताची. एखादा माणूस भिक्षा मागतो पण चमत्कार करतो असे ऐकल्यावर लहान मोठी माणसे आश्चर्यचकित होतात. तसेच तो भगवंताची कीर्ती निरंतर गातो हे पाहून सर्वांना कौतुक वाटते. आता येथे भिक्षेचे अनेकांगी महत्व श्री समर्थ सांगतात. भिक्षा म्हणजे कामधेनू, सदा फळ नव्हे सामान्यू, भिक्षेस करी जो अमान्यू, तो करंटा जोगी. भिक्षा म्हणजे कामधेनूच होय. ती सदैव हवे ते फळ देणारी असल्याने काही सामान्य नव्हे. भिक्षा ज्याला मान्य नाही असा यती किंवा वैरागी भाग्यहीन समजावा. भिक्षेने ओळखी होती, भिक्षेने भरम चुकती,
सामान्य भिक्षा मान्य करीती सकळ प्राणी. भिक्षेमुळे नव्या ओळखी होतात. भिक्षेने चुकीच्या कल्पना नाहीशा होतात. भिक्षा दिसायला अगदी मामूली दिसते, पण सर्वांना ती मान्य आहे यात शंका नाही. भिक्षा म्हणजे निर्भये स्थिती, भिक्षेने प्रगटे महंती. स्वतंत्रता ईश्वर प्राप्ती, भिक्षा गुणे. भिक्षा मागणारा माणूस निर्भय स्थितीत असतो. भिक्षा मागण्याने महंतपणा म्हणजेच आध्यात्मिक पुढारीपणा प्रगट होतो. स्वातंत्र्य आणि भगवंताची प्राप्ती हे दोन गुण भिक्षा मागणाऱ्यास प्राप्त होतात. भिक्षेस नाही आडथळा, भिक्षाहारी तो मोकळा. भिक्षेकरिता सार्थक वेळा, काळ जातो. भिक्षेला कधी कसला अडथळा येत नाही. भिक्षेवर पोट भरणारा सदैव मोकळा असतो. भिक्षेच्या योगाने सगळा काळ सार्थकी लावता येतो. भिक्षा म्हणजे अमरवल्ली, जिकडे तिकडे लगडली. अवकाळी फळदायिनी झाली, निर्लज्जासी. भिक्षा म्हणजे अमृतवल्ली आहे. जिकडे तिकडे ती फळाफुलांनी बहरलेली असते. एखाद्यावर जेव्हा अवदशा गुदरते त्यावेळी लाज सोडून भिक्षा मागणाऱ्यास ती मोठी फलदायिनी होते. पृथ्वीमध्ये देश नाना, फिरता उपवासी मरेना. कोणे एके ठाई जना, जड नव्हे. पृथ्वीवर अनेक देश आहेत. त्या देशांमधून पर्यटन करताना उपाशी मरण्याची पाळी येत नाही. भिक्षा मागणारा माणूस कुठल्याही ठिकाणी लोकांना जड होत नाही. गोरज्य वाणिज्य कृषी, त्याहून प्रतिष्ठा भिक्षेसी. विसंभो नये झोळीसी, कदा काळी. गुरे पाळणे, व्यापार करणे आणि शेती करणे या व्यवसायाहून भिक्षेची प्रतिष्ठा, सामाजिक स्थान अधिक आहे. म्हणून महंताने आपली झोळी कधीही बाजूला करू नये. भिक्षे ऐसे नाही वैराग्य, वैराग्या परते नाही भाग्य. वैराग्य नसता अभाग्य, एकदेसी. भिक्षेसारखे वैराग्य नाही आणि वैराग्यासारखे भाग्य नाही. ज्या माणसापाशी वैराग्य नाही तो माणूस आकुंचित व अभागी समजावा. अखेर भिक्षा कशी मागावी ते श्री समर्थ सांगतात. काही भिक्षा आहे म्हणावे, अल्पसंतोषी असावे. बहुत आणीता घ्यावे, मुष्टी एक. कोणाच्या दारापुढे उभे राहून काही भिक्षा मिळेल का असे मोठ्याने म्हणावे. पुष्कळ भिक्षा घालायला आणली तर फक्त मुठभर घ्यावी. भिक्षा मागणाऱ्याने अल्पसंतोषी असावे. सुखरूप भिक्षा मागणे, ऐसी निस्पृहतेची लक्षणे. मृद वागविलास करणे, परमसौख्यकारी. मोठ्या प्रसन्नतेने भिक्षा मागावी. निस्पृहतेची लक्षणे अशी आहेत. दुसऱ्यांशी बोलताना किंवा संभाषण करताना अगदी गोड मृदू शब्द बोलावे. ऐकणाऱ्यास अतिशय आनंद होईल असा आपला वागविलास असावा. ऐसी भिक्षेची स्थिती, अल्प बोलिले यथामती. भिक्षा वाचवी विपत्ती, होणार काळी. भिक्षेची स्थिती ही अशी असते, ती मी थोडक्यात यथामती येथे सांगितली. पुढे येणाऱ्या आपत्कालापासून भिक्षा माणसाला वाचवते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे भिक्षा निरूपण नाम समास दुसरा. तर श्रोते हो, अशा रीतीने या आपले येथे दशक 14व्या मधील समास दुसऱ्याचे वाचन पूर्ण झाले आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग पुढील भागात परत भेटूया. नमस्कार. हरिओम हरिओम हरिओम.